सांगलीतील कृष्णामाईची आंबील आणि खणनारळाने ओटी भरण्याची परंपरा बुरुड समाजाने गेली 200 वर्ष जपली आहे। पावसाळ्यात कृष्णा नदी कोपू नये म्हणून बुरुड समाजाकडून ही परंपरा जोपासली जाते। गुरुवारी संध्याकाळी बुरुड समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी कृष्णा नदीची ओटी भरण्यात आली आहे। यावेळी महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। यावेळी बोलताना बुरुड समाजाचे अध्यक्ष शशिकांत नागे म्हणाले की यंदाच्या पावसाळ्यात कृष्णामाई कोपू नये, पाणी पात्राबाहेर पडू नये यासाठी शेकडो वर्षांपासून सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीने कृष्णामाईची खणनारळाने ओटी भरण्याची परंपरा अशीच परंपरा पुढे चालू ठेवण्यात येईल असं मत शशिकांत नागे यांनी बोलताना व्यक्त केलं। यावेळी अंजना शंकर नागे, संदीप कुकडे, राजू पळसे, अमर सपाटे, उत्तम नागे, रुपाली नागे, सुरेखा खैरे, राजश्री वर्तळे, अश्विनी कुकडे, अश्विनी नागजकर, बाबासाहेब सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, बाबूराव सूर्यवंशी, गोपाळ सुपेकर, अभिजित कुकडे आदी बुरुड समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज परंपरेनुसार सांगली शहर व जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने कृष्णाबाई आंबील ओटी भरण्याचा कार्यक्रम परंपरेनुसार आज आम्ही साजरा केला। बऱ्याच वर्षापूर्वी 150 वर्षाच्या अधिकपासून ही परंपरा चालत आलेली आहे। नदीकाठी बसलेल्या बुरुड समाजाला कुठलीही इजा होऊ नये, त्याचा कोप होऊ नये यासाठी पटवर्धन राजांनी जो आम्हाला मान दिला आहे तो मान आम्ही परंपरा आज अखेर अखंड चालवत आहे। नदीची ओटी भरणे म्हणजे आंबील, खणी, नारळ, पोळ्याचा नैवेद्य, त्याचं जे शृंगार असतं ते साथी आसरा म्हणून नदीचा जो असतो ते सर्व परंपरेनुसार आम्ही आज साजरा केला। अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा अखंड बुरुड समाज आज आम्ही चालवत आहे।